नमस्कार मंडळी, मी अनुराग आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण बघितले इडन गार्डन्सच्या मैदानावर के-के-आरने एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला. मुंबई इंडियन्सवर एक महत्त्वपूर्ण विजय मिळवला आणि आपल्या प्लेऑफच्या रेसमधले आपले आव्हान जिवंत ठेवले. आता त्यांचे 13 पॉइंट झाले आणि शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवून ते 15 पॉइंट्सवर जाईल आणि जर राजस्थान आणि पंजाब हे आपले सामने हरले, तर मला वाटते प्लेऑफमध्ये जाणारी चौथी टीम कोलकाता नाईट रायडर ठरू शकते. कोलकाता नाईट रायडर्सची या आय-पी-एलमधली जर्नी एक इन्स्पायरिंग जर्नी होती. पहिले 6 पैकी 5 सामने ते हरले होते आणि एक सामना पावसामुळे वाया गेला होता. पण त्यानंतर त्यांनी कंटिन्यूअस सामने जिंकत गेले. फक्त एक सामना मागचा सामना ते हरले आर-सी-बी विरुद्ध आणि अ, एक इन्स्पायरिंग जर्नी होती. याचे श्रेय आपल्याला त्यांचा कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि कोच अभिषेक नायर यांना द्यायला पाहिजे आणि मला वाटते आय-पी-एलच्या इतिहासातली एक सगळ्यात महत्त्वाची टीम म्हणून मुंबई आणि चेन्नईनंतर अ, आपल्याला माहिती आहे की के-के-आरची टीम आहे, कोलकाताची टीम आहे आणि त्यांनी पण 3 टायटल्स जिंकले आहे. पण आपण त्यांना एवढे श्रेय देत नाही. तर मागच्या जर्नीपासून इन्स्पिरेशन घेत त्यांनी आपला लढा कायम ठेवला आणि आता प्लेऑफच्या उंबरठ्यावर टीम येऊन पोहोचली आहे. काल के-के-आरने पहिले टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी बोलावले. मुंबईची बॅटिंग एवढी खास झाली नाही. नेहमीप्रमाणे रोहित शर्मा, अ, रायल रिकल्टन, नमन धीर आणि सूर्यप्रकाश हे पॉवर प्लेमध्येच आउट झाले होते. ॲज अ मुंबई फॅन म्हणून एक खराब सीझन तर सुरूच आहे आणि आता शेवटच्या सामन्यामध्ये पण टीम चांगली कामगिरी नाही दाखवू शकत आहे, तर याचं नक्कीच वाईट वाटतं. अ, पॉवर प्लेमध्ये कंबरडं मोडल्या गेल्यावर मिडल ऑर्डर फारसं काही करू शकलं नाही. शेवटी तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते पण लगेच आउट झाले आणि कॉर्बिन बॉसच्या लेट शेवटच्या षटकामध्ये केलेल्या काही फटकेबाजीमुळे शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबई 145 पर्यंत पोहोचू शकली. नाहीतर मला वाटत होतं 125-130 पर्यंत पण पोहोचणे मुश्किल होईल की काय? आणि कॉर्बिन बॉश हाच मग गोलंदाजीत पण त्यांनी चांगली कमाल दाखवली. कोलकाताची बॅटिंग सुरुवात झाली तेव्हा बुमराह आणि दीपक चहरने चांगले दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईला विकेट्स मिळाल्या नाही पॉवर प्लेमध्ये आणि अजिंक्य रहाणे, फिन ॲलन हे लवकर बाद झाले. पण त्याच्यानंतर मनीष पांडे जो की काल 3 नंबरवर खेळायला त्यांनी एक आपला पूर्ण एक्सपिरियन्स पणाला लावला. एक्सपिरियन्स दाखवत पिचवर टिकून राहिला आणि मग ग्रीन आउट झाल्यावर रोमन पॉवल याच्यासोबत त्यांनी चांगली पार्टनरशिप केली आणि कोलकात्याला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेऊन ठेवले होते त्यांनी. ते दोघे पण आउट झाले आणि नंतर आणि रिंकू सिंग आणि अ, रिंकू सिंगने विजयापर्यंत पोहोचून दिले आणि एक बॅटर. तर मला वाटते की एक चांगली मला वाटतं पंजाब सोडून जर कोणती टीम जायला पाहिजे प्लेऑफमध्ये चौथी टीम म्हणून, तर मला वाटतं के-के-आर टीम राहील आणि येणाऱ्या सामन्यामध्ये आता प्रत्येक टीमचा एक-एक सामना बाकी आहे आणि राजस्थान, पंजाब आणि के-के-आर या 3 पैकी कोणती टीम जाईल आय-पी-एलच्या प्लेऑफमध्ये हे आता बघायला पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. अशाच दर्जेदार मराठीमधील क्रिकेट अॅनालिस्टसाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.